तर यानंतर आपली भारतीय टीम आपल्याला जसप्रीत बुमराह सर यांच्याशिवाय पाहायला मिळणार। खरंच भावनो असं होणार का की यानंतर ही जी इंडिया वर्सेस इंग्लंडची टेस्ट सिरीज आहे, ही टेस्ट सिरीज झाल्यानंतर आपले जसप्रीत बुमराह सर रिटायरमेंट घोषित करतील का? खरंच ज्या पद्धतीने ते इंजर्ड होताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने भारतीय टीम आपल्याला इथं ढासळताना दिसत आहे, खरंच भावनो या इंडिया वर्सेस इंग्लंडच्या चौथ्या टेस्ट मॅचच्या दरम्यान आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की जसप्रीत बुमराह सर इथं आपल्याला इंजर्ड पाहायला मिळाले। पण भावनो त्यानंतर एक गुड न्यूज येते की जसप्रीत बुमराह सर आता खेळू शकतात। पण खरंच का जसप्रीत बुमराह सर एवढे फिट आहेत का? खरंच ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर प्रत्येक मॅचच्या दरम्यान आपल्याला जसप्रीत बुमराह सर इथं इंजर्ड होताना दिसत आहेत। काही मॅच मध्ये आपण जसप्रीत बुमराहला 5 विकेट घेताना सहित पाहिलं, पण यानंतर जसप्रीत बुमराह सर ज्या ॲव्हरेजने बॉलिंग करीत होते त्या ॲव्हरेजने आपल्याला इथं बॉलिंग करतानाही दिसत नाहीत। आणि त्यानंतर या तिसऱ्या दिवसामध्ये मोहम्मद कैफ सर यांच्याकडून एक न्यूज येते आणि ते म्हणतात की जसप्रीत बुमराह सर यानंतर आपल्याला रिटायरमेंट घोषित करताना दिसतील। बाकी तुम्हाला काय वाटतं की इंडिया वर्सेस इंग्लंडच्या या चौथ्या टेस्ट मॅचच्या नंतर आपल्याला जसप्रीत बुमराह सरांची रिटायरमेंट पाहायला मिळेल का? मोहम्मद कैफ सर म्हणतात की जसप्रीत बुमराह सर एक स्वाभिमानी प्लेयर आणि तो प्लेयर ज्या वेळेस आपल्या टीमला 100% परफॉर्मन्स देऊ शकत नाही ना, त्यावेळेस तो स्वतःहून आपली रिटायरमेंट घोषित करेल। आणि यानंतर प्रत्येक ठिकाणी फक्त एकच न्यूज आहे की जसप्रीत बुमराह सर रिटायरमेंट घोषित करतील। पण भावनो यानंतर आपण आपल्या भारतीय टीमला जसप्रीत बुमराह सर यांच्याशिवाय पाहू शकताल का? खरंच भावनो जेव्हा आपण टेस्ट सिरीज येणार आणि ज्या पण वेळेस याआधी तुम्ही पाहिलं असेल की आपल्या भारतीय टीमचे रन मशीन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा सरांनी रिटायरमेंट घोषित केली आणि या दोघांच्या रिटायरमेंट नंतर जी कंडिशन आज आपल्या भारतीय टीमची आहे ना, ते तुम्ही सहित पाहू शकता। ज्या पद्धतीने असं म्हणू शकत नाही की कॅप्टन्सी खराब करीत आहे शुभमन गिल, पण भावनो जेव्हा आपण टेस्टचा विषय येतो ना त्यावेळेस एक गोष्ट मात्र नक्कीच ध्यानात ठेवा की प्रत्येक वेळेस बॅट्समन नाही तर बॉलर आपल्याला ही मॅच जिंकून देऊ शकतात। आणि टेस्ट मॅचमध्ये फक्त बॉलरच एक अशी मात्र कडी असते की ज्यामध्ये आपण मॅच जिंकू शकाल। आणि भावनो खरंच जर भारतीय टीमचा हा स्टार बॉलर वर्ल्डचा नंबर 1 बॉलर जसप्रीत बुमराह सर जर रिटायरमेंट घोषित करतील तर यानंतर आपल्याला काही रणजीचे नवीन प्लेयर खेळताना दिसतील का? जर खेळताना नाही तर बेंचवर बसलेले तरी दिसतील का? भावनो खरंच यानंतर जसप्रीत बुमराह सर आपल्याला या इंडियन टीममध्ये पाहायला मिळणार नाहीत, कारण ज्या पद्धतीने रोहित शर्मा सर, विराट कोहली सर आणि रविचंद्र अश्विन नंतर आपल्याला या बुमराहची रिटायरमेंट पाहायला मिळणार। बाकी तुम्हाला काय वाटतं की जसप्रीत बुमराह सरांनी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे का नाही, हे कमेंट करून नक्कीच कळवा।